अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। नागपूर येथील प्रसिद्ध उद्योजक असलेले देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत नामांकन भरले। यावेळी खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। महाविकास आघाडीने अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते। त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षजित देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना भाजपामध्ये प्रचंड अंतर्गत कलह असल्याचा आरोप केला। या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीला होईल आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा दावा त्यांनी केला आहे। उमेदवारी दाखल केलेली आहे। नेमके तुम्ही कुठले आहात? काँग्रेस पक्षामध्ये किती वर्षापासून आहात आपण? बघा, माझं वय वर्ष आहे 53। मी हर्षजित अनंतराव देशमुख, मूळ नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याची माझा पूर्वीपासून संपर्क आणि इच्छित जेवढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहे यांच्याशी संपर्क असल्यामुळे मी यांना आग्रह केला आणि माझ्या आग्रहास्तव यांनी काँग्रेस पार्टीचं तिकीट आपल्याला देण्याचं कबूल केलं आणि दिलेलं आहे। काय रणनीती असणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसची? रणनीती अशी आहे की अमरावती जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे माननीय अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे, माजी मंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, हे परागभाऊ गुडदे, हेमंतभाऊ देशमुख, हे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व मतांनी एकत्र आलेले सर्व वरिष्ठांचा मला पूर्णपणे एक पाठिंबा आणि सहभाग मिळत आहे आणि त्यांनी पूर्णपणे इच्छित रणनीती जी आहे ती काँग्रेस पक्षाचे भरपूर मतं आपल्या याच्यात आहेत। 453 पैकी एक महाविकास आघाडीचा एक बराचसा मोठा ज्याला आपण म्हणू वोटिंग शेअर आहे आपला या याच्यात, तर त्या आधारे आणि आपली स्वच्छ प्रतिमा आणि सगळे लोक मिळून आम्ही जे कॅम्पेनिंग करू इलेक्शनचं, त्याच्यात पक्ष आमचा महाविकास आघाडीचे आमचे जेवढे सदस्य आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे पक्षाचे जरी असेल तरी त्यांनाही आम्ही विनंती करू की आमच्या पक्षाला पाठिंबा द्या, नवीन काहीतरी सुरुवात करू आपण। त्या दृष्टीने आमची सगळ्यांची रणनीती ठरली आहे आणि प्रयत्न पण चालू आहे। एक फोटो तुमचा व्हायरल झालेला आहे, पेढ्याचा डब्बा, त्यावर तुमचा फोटो आहे। तुम्ही बघा, हे काय आहे, कार्यकर्ते लोक उत्साहाने काही करत असेल तर त्याच्यात आपल्याला काही एकदम सगळ्या गोष्टीची माहिती राहत नाही आणि ती एक सदिच्छा भेट राहते। बरोबर आहे, सदिच्छा भेट म्हणजे 200 रुपयाची सदिच्छा भेट देणं काही मोठी गोष्ट राहत नाही आणि त्याच्यात आमचे जे कार्यकर्ते आहे उत्साहाने काहीतरी आपल्या परीने करतात तर त्याला आपण काही करू शकत नाही। निवडणुकीपूर्वी प्रलोभन म्हटलं जातं, निवडणुकीची आचारसंहिता आपल्या पोराला आपण पेढा देतो तर का प्रलोभन देतो का आपण? असं नाही राहत। आपल्या मित्राला आपण काही सदिच्छा भेट देतो आणि निवडणुकीच्या पूर्वी माझी उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी जर त्या गोष्टी घडल्या असेल तर ती एक सदिच्छा भेट समजा, एक मित्रप्रेम म्हणून। त्याला प्रलोभन किंवा अशा भाषेत आपण बोलू नाही शकत। प्रलोभन ते वेगळ्या प्रकारचं राहतं, याला आपण प्रलोभन नाही म्हणू शकत। निवडणुकीची आपली तयारी कशी सुरू आहे? आपल्या इथे किती नगरपंचायत नगर परिषद आहे? भारतीय जनता पक्षामध्ये अमरावती जिल्ह्यात अंतर्गत कलह भरपूर आहे। मला वाटते हे सर्वांना जेही इलेक्शन या फील्डमध्ये आहेत त्या मतदारांना किंवा जे मतदार आहेत आपले 453 यांच्यात काही अंतर्गत कलह आहे, तर त्या कलहाचा निश्चित आपल्याला फायदा होईल असं आमचे जे वरिष्ठ आहेत, जेवढे काँग्रेसचे नेते ज्यांची मी आता नावं घेतले आणि माझाही अभ्यास आहे, मतदार यादी मी तपासली आहे, तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन्स केले। तर त्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर आम्हाला असं वाटते की त्या अंतर्गत कलहाचाही आम्हाला फायदा मिळेल आणि आमची एक गट्टा महाविकास आघाडीची मतं आहेच आम्हाला पाठिंब्याला। नाही, आपण भेटी घेतल्या का? मतदारांच्या भेटी घेतल्या? माझ्या भेटी मतदारांच्या आता चालू होतील, कारण आणि काही मतदारांच्या वीरेंद्रभाऊ जगताप साहेबांकडे आम्ही जाऊन काही नगरसेवक आहेत त्या एरियातले
त्यांच्या भेटी घेतल्या. इवन धामणगावमध्ये पूर्ण सदस्य भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या भेटी घेतल्या. अंतर्गत कसा मला जाणवला, त्या दृष्टीने आम्ही पावले आपली उचलत आहे आणि पुढे पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. एकीकडे जर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.